नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये इथे मधुभाऊंना जी कामगिरी दिलेली असते, ती मधुभाऊंनी केलेली असते. त्यांनी आता अल्बम आपल्याबरोबर आणलेला असतो आणि त्याच्यामध्ये लहानपणीच्या तन्वीचा फोटोसुद्धा असतो. तर इथे मधुभाऊ तो अल्बम आता बघायला जाणार. तेवढ्यातच मागून प्रताप काका आणि अश्विन दोघेजण आता मधुभाऊंच्या रूममध्ये आलेले असतात. ते म्हणतात, "मधुभाऊ येऊ का?" तेव्हा मधुभाऊ म्हणतात, "या, या. तुम्ही दिलेली कामगिरी मी फत्ते केलेली आहे. मी तुम्ही सांगितलेला अल्बम बरोबर घेऊन आलोय." तेव्हा इथे आता अल्बममधला फोटो लहानपणीच्या तन्वीचा खाली पडतो. तेव्हा मधुभाऊ तो फोटो आता उचलायला जातात. प्रताप काका म्हणत असतात, की "मधुभाऊ, आम्हाला माहितीच होतं हे काम फक्त तुम्हीच फत्ते करू शकता." तेव्हा अश्विन म्हणतो, "मधुभाऊ, तुम्ही कशाला फोटो उचलताय? मी उचलतो ना." तरीसुद्धा मधुभाऊ न बघता तो फोटो आता अश्विनच्या हातामध्ये देतात आणि अश्विनसुद्धा तो फोटो आता इथे अर्जुनच्या अल्बममध्ये ठेवून देतो. आणि इथे आता अश्विन म्हणत असतो, की "मधुभाऊ, तुम्हाला दिलेली कामगिरी तुम्ही फत्ते केली आहे. आता आम्ही आमची कामगिरी फत्ते करतो." कारण त्या अल्बममध्ये अर्जुन आणि सायलीचे खूप सारे फोटोज असतात आणि ते फोटो आता कोलॅब करण्यासाठी इथे अश्विनला ते हवे असतात. कारण अर्जुन आणि सायलीला सरप्राईज द्यायचं असतं वाढदिवसाचं. तेव्हा अश्विन म्हणत असतो, की "डॅड, तुम्ही बघताय ना, लहानपणीच्या तन्वीचा फोटो दादाच्या अल्बममध्ये. म्हणजे ही तन्वी काही पाठ सोडत नाही आपल्या दादाची." प्रताप काका म्हणतात, गप्प बस. ठेवून दे फोटो. त्या फोटोशी आपल्याला काही आता घेणं-देणं नाही आहे. आपल्याला अर्जुन सायलीचे फोटोज हवेत. ते आधी तू स्कॅन कर आणि एडिट करायला घे." त्यानंतरला इथे खूपच जास्त टेन्शनमध्ये प्रतिमा असते. रविराज काका तिथे येतात आणि म्हणतात, "प्रतिमा, अगं कसला विचार करतेस?" प्रतिमा म्हणते, "कसला नाही." रविराज काका म्हणतात, "तुझं टेन्शन दूर करण्यासाठी एक आनंदाची बातमी सांगू का? उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे." तेव्हा प्रतिमाला खूप आनंद होतो. पण इथे रविराज काका म्हणतात, "आणि उद्या सायलीचाही वाढदिवस आहे." तेव्हा तर प्रतिमाला खूपच जास्त आनंद होतो. ती म्हणते, "दोघांचे वाढदिवस एका दिवशी?" तेव्हा रविराज काका म्हणतात, "बघ ना कसा योगायोग आहे, दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो." तेव्हा रविराज काका म्हणतात, "कितीतरी वर्ष अर्जुनचा वाढदिवस मी आनंदाने साजरा केला नाही. कारण 22 वर्षांपूर्वी अर्जुनच्या वाढदिवसा दिवशीच आपला अपघात झाला होता आणि आपण एकमेकांपासून वेगळे झालो होतो. आणि तेव्हापासून तो दिवस आला की मला खूप जास्त त्रास व्हायचा. पण आता नाही. अर्जुनचा वाढदिवस आपण सुद्धा दणक्यात साजरा करायचा, कारण आपण सगळेजण आता एकत्र आहोत." तर इथे कल्पनाने आता प्रतिमाला फोन केलेला असतो. ते म्हणजे आमंत्रण देण्यासाठी. "अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस आहे, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे." तेव्हा इथे आता स्पीकरवरती फोन टाकायला सांगते. तेव्हा प्रतिमाजवळ बोलणं झाल्यानंतर रविराज काकांना सुद्धा सांगितलं असतं, की "तुम्ही रात्री 12 वाजता येताय ना?" रविराज काका म्हणतात, "नाही वहिनी, प्रतिमाची तब्येत जरा बरी नसते, तेव्हा रात्री काही जमणार नाही, कारण तिला जागरण झालं तर त्रास होईल. पण उद्या सकाळी आम्ही लवकरच येतो." तेव्हा कल्पना म्हणते, "ठीक आहे, उद्या सकाळपासून रात्रीचं जेवण करेपर्यंत तुम्ही इथेच थांबायचं आहे. सकाळी ब्रेकफास्टला मी तुमची वाट बघते. आणि तसं नागराज आणि सुमनला मी फोन करते, त्यांना मी सांगेन. पण तुम्ही अर्जुन सायलीला काही बोलू नका, कारण त्यांना सरप्राईज द्यायचा आहे." "ठीक आहे भाऊजी, उद्या सकाळी ब्रेकफास्टलाच आपण भेटू." असं म्हणून ती फोन ठेवून देते. तेव्हा इथे प्रतिमाला खूप आनंद झालेला असतो. रविराज काका म्हणतात, "अरे बघा बघा, इथे अर्जुन सायलीचं नाव ऐकल्यानंतर आणि सुभेदारांच्या घरी जायचं आहे हे ऐकल्यानंतर प्रतिमाचा चेहरा कसा खुलला आहे." तेव्हा प्रिया येते आणि म्हणते, "काय आई, आज तू एवढी आनंदी दिसतेस?" तेव्हा रविराज काका म्हणतात, की "उद्या अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस आहे ना, तेव्हा आमंत्रण दिलेलं आहे आपल्याला. आपण उद्या सगळेजण जातोय." तेव्हा प्रिया म्हणते, "अरे वाह! तिथे तर गेलंच पाहिजे आणि वाढदिवसाला तर जायलाच पाहिजे, कारण मला अर्जुनला खूप छान असं गिफ्ट द्यायचं आहे. त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर उद्या त्यांना वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून द्यायचं आहे." असं प्रिया म्हणत असते. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, की "प्रतिमा, तू आता आराम करतेस का? उद्या तुला खूप दगदग होईल." तेव्हा प्रिया म्हणते, "आराम कसला आई? अगं तू कुठली साडी नेसणार आहेस? मी कुठला ड्रेस घालणार आहे? ते चल मी तुला दाखवते." तेव्हा रविराज काका म्हणतात, की "कल्पना वहिनीने आमंत्रण दिलं, पण तन्वीचं नाव एकदासुद्धा घेतलं नाही.
उद्या जर तन्वी तिथे गेली आणि तिने जर असं काही केलं की सगळ्यांच्या नजरेतून ती उतरली तर, असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. तर इथे अर्जुन आणि सायली दोघेजण आपलं काम करत बसलेले असतात आणि तेवढ्यातच दोघेही आता वाट बघत असतात की कधी 12 वाजतायत आणि आम्ही एकमेकांना विश करतोय. तेव्हा 12 वाजल्यानंतर दोघेही हॅपी बर्थडे असं म्हणून आता एकमेकांना विश करतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, आपल्या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. किती छान ना? तेव्हा सायली म्हणते, हो, मला सुद्धा खूप खूप आवडतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सायलीसुद्धा त्याला शुभेच्छा देते. त्यानंतरला सायलीला आता लहानपणाचे आवाज ऐकू येतात. थांब ना अर्जुन. आणि इथे ती म्हणत असते की मी केक कापणार, मी केक कापणार. आणि असं म्हणत ती जी दुडू इकडे तिकडे दोघेजण धावत असतात, एकमेकांना भेटत असतात, भांडत असतात. हे सगळे क्षण आता सायलीला आठवतात आणि सायलीला आता चक्कर येत असते. अर्जुन म्हणतो, काय झालं सायली? तेव्हा सायली म्हणते, नाही काही नाही, मला चक्कर आल्यासारखं झालं. अर्जुन म्हणतो, आराम कर, उद्या तुझा दिवस खूपच जास्त हेक्टिक जाणार आहे, तेव्हा तू आराम कर. तेव्हा इथे आता प्रताप काकांचा आवाज ऐकू येतो, कल्पना लवकर ये ना. तेवढ्यातच इथे आता सायली म्हणत असते की बाबांचा एवढा मोठा आवाज, या वेळेला काय करतायत? तेव्हा अर्जुन म्हणतो की सरप्राईज देत आहेत मला, सरप्राईज. आता लहानपणी मी लवकर झोपायचो, पण आता मी काम करत बसलेला असतो आणि हे लोक मला दरवर्षी सरप्राईज देतात. मला ते कळलेलं असतं, कारण सगळ्यांचे आवाज मला ऐकू येत असतात ना तयारी करताना, पण मी त्यांना असं दाखवतो की मला काही माहितीच नाही आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, सर चला ना आपण जाऊन बघूया ते लोक कशी तयारी करतायत. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही तुम्ही आराम करा. सायली म्हणते, नाही सर मी बरी आहे आता, मला त्रास होत नाही आहे सर, आणि तसंच काही वाटलं तर मी तुम्हाला सांगेन ना. त्यानंतरला मधुभाऊ म्हणतात, मुलांचं औक्षण करायला हवं आहे ना. तेव्हा कल्पना म्हणत असते की मुलांचं औक्षण मी सकाळी करते, रात्रीचं फक्त ह्या मुलांच्या हौशेसाठी इथे एक केक कट करतो, बाकी काही नाही. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणत असते, काय गं कल्पना, अर्जुनला उद्या औक्षण म्हणता येईल का? तेव्हा इकडे आता चैतन्य म्हणत असतो की नाही नाही, त्याला एखादी केस आली ना तरी तो घेईल, पण तो औक्षण म्हणेल की नाही ते काही माहिती नाही. तो म्हणेल की आधी मला औक्षण पाहिजे. त्यानंतरला अस्मिता आता जोरात हसायला लागते. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, अगं ताई जरा हळूहळू, दादा बहिणीला वाटेल कुठली चेटकीण आले काय माहिती. तेव्हा अस्मिता म्हणते, हसणं आणि ती चेटकीण दोन्ही ठेव बाजूला, आधी वरती बघ. तेव्हा इथे सगळेजण वरती बघतात तर अर्जुन आणि सायली त्या दोघांची तयारी आता बघत असतात. तेव्हा प्रताप काका म्हणतात, काय रे अर्जुन, एवढ्या लवकर कशाला तू बाहेर आलास? आम्ही तुम्हाला दोघांना बोलवणारच होतो ना, सरप्राईज तयार करत होतो. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो, डॅड, अहो तुम्ही जरा हळूहळू बोलायचं ना, तुमच्या सगळ्यांचा आवाज रूममध्ये ऐकू येतोय. तेव्हा अश्विन म्हणतो, ठीक आहे, ये मग आता ये, झिरमिऱ्या लावायला ये. तेव्हा अर्जुन आता हसायला लागतो. त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघे खाली येतात. कल्पना म्हणत असते, या तुम्ही दोघंजणं, आता तुम्हाला आम्ही बोलवणारच होतो. त्यानंतरला केक आलेला असतो. केक आल्यानंतर अस्मिता लगेच उठून उभी राहते. तेव्हा अश्विन म्हणत असतो, काय गं ताई, आम्ही मगाशी सगळे एवढं काम करत होतो तेव्हा या खुर्चीवरून तू उठलीसुद्धा नाहीस, पण जसा केक आला तशी तुरू कशी धावत आलीस. तेव्हा इथे सगळेजणं आता हसायला लागतात. तेव्हा इथे कुसुम म्हणत असते, कल्पनाताई, केक खरंच खूप छान आणला आहे तो, खूपच छान. तेव्हा इथे सगळ्यांनाच आता केक खूप आवडतो. त्याच्यावरती अर्जुन आणि सायली असं नाव लिहिलेलं असतं, मध्ये हार्ट शेपसुद्धा असतो. तेव्हा इकडे मधुभाऊ म्हणत असतात, कदाचित आजचा दिवस बघणं माझ्यासुद्धा नशिबात होतं, म्हणून मी तुमच्या सगळ्यांबरोबर इथे आहे. तेव्हा इथे आता सगळेजण म्हणत असतात की चला आता केक कापा बरं आणि एकमेकांना विश करा. त्यानंतरला अर्जुन आणि सायली दोघेही आता केक कट करायला जात असतात. तेव्हा अर्जुन आपल्या हातामध्ये सुरी घेतो, सायली आपला हात अर्जुनच्या हातावरती ठेवते आणि दोघेही आता सोबत केक कट करत असतात. पण इथे सायलीला पुन्हा आता ते भास व्हायला सुरुवात होते, जसे भास तिला आधीपासूनच होत असतात, जेव्हापासून तिचा अपघात झालेला असतो. ज्या दिवशी अपघात झालेला असतो अर्जुनच्या वाढदिवसा दिवशी, ते दिवस तिला आता आठवत असतात. तेव्हा इकडे आता सायलीला चक्कर येत असते. ती सगळ्यांकडे बघत असते, तिला कसं तरीच होत असतं आणि ते मधुभाऊंच्या लक्षात येतं, इथे कुसुमच्या लक्षात येतं. त्यांना माहिती असतं की सायलीला या दिवशी असंच होतं. ती खूप विचित्र रिॲक्ट करते, तिला खूप वेगवेगळे आवाज ऐकू येतात. तर इथे अर्जुन तिच्या दिशेने धावत येतोय, तर लहानपणीची तन्वी त्याच्या दिशेने धावत जाते, म्हणजे सायली.
आणि हे सगळं आठवत असतं. ती म्हणत असते की मी केक कट करणार, मला आधी जायचं आहे. हे सगळे भांडणं, ते आवाज तिला सातत्याने ऐकू येत असतात. तेव्हा इकडे आता कुसुम खूपच जास्त घाबरते. तिला असं वाटतं की आता पुन्हा सायलीला खूप जास्त त्रास होतोय की काय? तिला चक्कर वगैरे येते की काय? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की सायली काय झालं? तेव्हा सायली म्हणते काही नाही, मला चक्कर आल्यासारखी झाली. तेव्हा इथे विमलला आता पाणी आणायला सांगतात. विमल घाईघाईने जाते आणि पाणी घेऊन येते. पाणी प्यायल्यानंतर सायलीला थोडं बरं वाटतं. सायली म्हणते मी ठीक आहे, आपण केक कट करूया. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली दोघे आता केक कट करायला जातच असतात. पण तेवढ्यातच इथे सायलीला पुन्हा आता चक्कर यायला लागते. तिच्या डोळ्यावरती तिला आता इथे डोळ्यांवरती काळोख आल्यासारखा वाटतो आणि ती आता पडायला जाणार. तेवढ्यातच तिथे अर्जुन तिला सावरत असतो आणि तेवढ्यातच सायली चक्कर येऊन सोफ्यावरती धाडकन कोसळते. अर्जुन म्हणतो सायली काय झालं तुला? सायली डोळे उघड काय झालं तुला? अश्विन अरे तू सायलीला चेक कर. तेव्हा इथे अश्विन आणि घरातले सगळेजणच आश्चर्यचकित होतात की अचानक असं काय घडलं. सायली आता केक कट करण्यासाठी उभी राहिली होती आणि नंतर ती चक्कर येऊन धाडकन खाली पडली. तेव्हा इथे अर्जुन आता घाबरलेला असतो. तो म्हणत असतो की अरे बघ ना अश्विन काय झाले सायलीला. तेव्हा इथे सगळेजण आता तिला रूममध्ये घेऊन जायचं म्हणतात. तेवढ्यातच इथे प्रतिमासुद्धा उठते आणि म्हणते तन्वी. तेव्हा इथे प्रिया उठते आणि म्हणते आई काय झालं? अगं मी तुझ्या बाजूलाच आहे ना, तू का ओरडलीस? रविराज काका येतात आणि म्हणतात काय झालं प्रतिमा, तू का ओरडलीस तन्वीला एवढ्या जोरात? तेव्हा प्रतिमा म्हणते अहो तन्वीला काहीतरी झालं. प्रिया म्हणते बाबा मला काहीच नाही झालंय. अगं आई मी इथेच आहे ना तुझ्या बाजूला. तेव्हा रविराज काका म्हणतात काय गं प्रतिमा काय झालं? तुला स्वप्न पडलं का? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते नाही हो, तन्वीला काहीतरी झालं असं वाटलं मला. तेव्हा प्रिया म्हणते पण मला काहीच नाही झालं आहे, मी एकदम ठीक आहे. बाबा आईला भास होत आहेत का? तेव्हा रविराज काका म्हणतात की प्रतिमा तू आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. त्यानंतरला इथे सायलीला आता अश्विन चेक वगैरे करत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो अश्विन काय झालं रे सायलीला? तेव्हा अश्विन म्हणतो दादा रिलॅक्स, अरे काळजी करू नको, बहिणीला स्ट्रेसमुळे असं झालेलं आहे. तिला चक्कर आली आहे, पण काळजी करण्यासारखं काही नाही आहे. तिला आराम करू दे, म्हणजे तिला बरं वाटेल. तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते की मागच्या वेळेलासुद्धा वाढदिवसाच्या दिवशी सायलीला अशीच चक्कर आली होती. तेव्हा इथे कुसुमताई म्हणते तो आजार तिला दरवर्षीचा आहे, म्हणजे दरवर्षी तिला अशी भीती वाटते, तिला चक्कर येते. हो की नाही मधुभाऊ? तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो ना, जेव्हापासून सायली मला सापडले तिला या दिवशी चक्कर येते आणि ती खूपच जास्त घाबरते सुद्धा. मला अजूनही त्याचं कारण कळलेलं नाही आहे की याच दिवशी तिला असं का होतं. अजूनही ते मला सत्य काही समजलेलं नाही आहे. सायली आता शुद्धीवरती येत असते. ती आता डोळे उघडत असते. प्रताप काका म्हणतात की सायली बाळा ठीक आहेस ना तू आता? तुला बरं वाटतंय ना? तेव्हा इथे सायली म्हणते हो मी ठीक आहे आणि ती उठायला जात असते. तेवढ्यातच अर्जुन म्हणतो नाही अजिबात नाही, आता उठायचं नाही, आता आराम कर बरं. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की वहिनी तुला डॉक्टरांनी ऑर्डर दिली, तुला आराम करायचा आहे. त्यानंतरला इथे उद्यासुद्धा तू काहीच काम करायचं नाही. उद्या तुझा वाढदिवस आहे ना, फक्त आणि फक्त आराम करायचा आणि ऑर्डर सोडायच्या. तेव्हा चैतन्य म्हणतो की वहिनी उद्या वाढदिवसानिमित्त तुला सुट्टी, आम्ही सगळेजण काम करणार. तेव्हा इथे सगळेजण आता सायलीचे खूप जास्त लाड करत असतात, तिची काळजी घेत असतात. तेव्हा कल्पना म्हणते बरं ठीक आहे, आम्ही आता जातो सगळेजणं. सायली तू आराम करा, तू व्यवस्थित आराम कर, उद्या सकाळी तुला बरं वाटलं पाहिजे. असं म्हणून सगळेजण आता रूममधून निघून जातात. तर इथे अर्जुन म्हणत असतो की आता उठू नका, आता तू झोप बरं. आणि इथे अर्जुन आता तिच्या अंगावरती व्यवस्थित पांघरून देतो आणि त्यानंतरला इथे सायली शांतपणे आता अंगावरती घेऊन झोपलेली असते. अर्जुन तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि तिच्याकडे प्रेमाने बघत असतो. तर इथे अर्जुनचं सायलीवरती खूप जास्त प्रेम आहे आणि हे त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून, ॲक्शनमधून सातत्याने दिसत आलेलं असतं. तर इथे सायलीकडे बघून अर्जुनला खूपच जास्त छान वाटत असतं. पुढील भागामध्ये आपण बघूया. तर इथे अर्जुन सायली दोघेजणं आता एकमेकांच्या खूप प्रेमात आहेत आणि आता त्यांना आपल्या प्रेमाची कबुली द्यायची आहे. तेव्हा सायली एका कॅफेमध्ये बसलेली असते अर्जुनची वाट बघत. त्याच्यासाठी तिने इथे सोनचाफ्याची फुलंसुद्धा आणलेली असतात आणि त्यानंतर इथे अर्जुन आता धावत पळत सायलीला भेटायला येत असतो. सायलीला आपल्या मनातली गोष्ट सांगणार म्हणून त्याचं हृदय
खूप जोरात आता धडकत असतं. अर्जुनने येताना डायमंड रिंग आणलेली असते सायलीसाठी. ती डायमंड रिंग तो आता बघत असतो. तरी इथे सायली त्या फुलांचा वास घेत असते. तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो की सायली. तेव्हा सायली खूपच जास्त खुश होते. अर्जुन धावत पळत तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, सायली, मला माझ्या मनातली एक गोष्ट तुला सांगायची आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, मला सुद्धा. आणि इथे अर्जुन आता आय लव्ह यू असं तिला म्हणायला जात असतो. तर इथे प्रिया आणि अस्मिता दोघेजण आता अर्जुन सायलीच्या रूममध्ये त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधत असतात. सगळे पेपर त्यांनी उसकटून काढलेले असतात. त्या पेपरमध्ये आता त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पेपर हे प्रियाला काही सापडत नसतात. तेव्हा ती खूप वैतागलेली असते.